बा तुला सारा जगातला आनंद दे, तू माझा जीव आहेस. बाबा मला आयुष्यभर काही नाही पाहिजे, मला फक्त तुमची साथ आणि तुम्ही मायेने फिरवलेला डोक्यावरला हात पाहिजे, यातच सगळं सुख आहे. अगं ती तर कायम राहील माझ्या वाघिनी सोबत. झालं बघा बाप लेकीचं भाषण चालू, आम्हाला तर कोणी विचारायचं बी नाही. अगं आई हा. तू तर माझा जीव आहेस की ग. हो ग माय, मी कुठं नाही म्हणायले मग. हॅलो राम राम. बर 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 होय ग, आपल्या हिंदूला सूर पण आलंय ग. हा बरं बरं कुठं आलं या. इंदूला बघण्यासाठी पाहुणे सुद्धा आले आणि त्याच्यानंतर इंदूला सुद्धा मुलगा आवडला आणि मुलाला सुद्धा इंदू आवडली आणि इंदूच्या आई वडिलांना सुद्धा मुलाचा स्वभाव, मुलाचं घरदार हे सर्व आवडलं आणि लग्न ठरलं. एकदाचं लग्न इंदूचं ठरलं. अहो थांबा, हा पोरगा चांगला हाय, कामधंदा करतय, घरदार चांगला हाय. आता हे काय सूर पण जाऊ द्यायचं नाही आता हातातून. सांगितलं नाही माणसाला, यंदा इंदूचं उरकून टाकायचं, ठेवायचं नाही आपल्याला आता. चांगला आहे का सूर पण? हा चांगला हाय. होय ग, माझी लेक आता बापाला सोडून परकेच्या घरी जाणार. रडाय तरी काय झालंय माय तुम्हाला? लेखमातीचं जिनस काय आता आपण आयुष्यभर सांभाळणार आहोत का काय? केव्हा तरी जाणारच असते की परक्याच्या घरी. बाबा मी नाही तुम्हाला सोडून जाणार, मी नाही लग्न करणार. असं कोणी म्हणतंय का बाई? असं केव्हा झालंय का लग्न करणार नाही, मी जाणार नाही? केव्हा तरी लेखमातीचं जिनस एक ना एक दिवस नांदायला जावंच लागतं या. ते सगळं खरं पण मला नाही लग्न करायचं. आणि येणे रागा असं कोणी म्हणतंय का? एक ना एक दिवस लेखमातीला परक्याच्या घरी जावंच लागतंय. आता मला नाही का तुझ्या बाबाच्या घरी यावं लागलं? हा तसं म्हणताय का कोणी? ते काय काय असं ना, पण मी बाबाला सोडून जाणार नाही कुठंच. अगं माय माझ्यापासून कधीच तुला दूर करणार नाही. लग्न तुझं झाल्यावर मी सारखं भेटा येत जाईल, तुम्ही बी मला भेटा येत जा. एकदाचं इंदूचं लग्न पार पडलं एकदम धुमधडाक्यात. आणि 9 महिन्यानंतर ज्यावेळेस इंदू घरी येते त्यावेळेस आईवडिलांचं तिच्यावरचं प्रेम इतकं मुसंड्या मारित होतं आणि हे पाहून इंदूला इतका आनंद झाला की ती अक्षरशः भारावून गेली. अगं माझी हरण आली. बाया माझी चिमणी कशी आली ग माय? कशी आहेत घरचे माणसं? ही सगळे चांगले आहेत का? चांगले आहेत सगळे. बर मग कसा झाला तुझा प्रवास? कसा नाही? गाडी कुठं भेटली कुठं नाही? काय फाट्यावर आला आम्ही, बर मालक यायले तर चप्पल सोडायला लागले तर. काय लेकरू माझं किती काळवंडून गेले माय, किती बरं खराब बाई, झालंय. कशाचं बरं आहे आणि बुरं आहे बाई? अगं मग आता सासर घरी गेल्यावर कामा धंद्यानं आता काढतच असते माणूस. हो आता ते हा? खरंच आहे तुमचं. काम आहे, धंदा आहे. हो ना, किती होती चांगली गमत्या लागत्या आणि काय झाली माय डिल अगं माय बापाच्या घरी जितकं सुख असतं तिथं सासर घरी गेल्यावर नसतंय नसतंय जात किती मला जुलूमच कळतंय असतो, की. पुन्हा काम धंदाचा असतो. हो ना. असतंय का नाही? नाहीतर काय हा? आहे तर मग असतंय. काळ वाटेल नाही तर काय होईल मला सांग बरं. बरं. जा जा लिंबू सरबत करा. हा लिंबू सरबत. हा. बर बर. पाणी फिरी द्या गार ही अरे आम्हाला. मांडू कशी आहे? जा बस, लिंबू बस सरबत बाहेर, बस पाणी इथं. ही दी का? उन्हा बस, बस. मागासून आली हा, लय बस. माय हरद माझी लय लागून आली या. माय तुला काय खायला करू का? काय नको बाई, बसले जरा बसू दे मला आता निवांत. अगं दम 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 दम. मी जाऊन माझ्या लेकीच्या आवडीचं मटण असतं, मी मटण घेऊन येतो. हं. आधी जेंगी बेंगी अशी बिर्याणी करून तिला खाऊ घाल जरा एकदा. बरं बरं हा? बरं. हा हो आणा आणा. हा. जा. होय आई, लग्नामध्ये किती मजा आली ना. हो तुझ्या बापाच्या तर पायाला नक नाही माय राहिलं, पळ पळून इकडं तिकडं करू हो बाई. जावायचा तो तोंडा तो गरम गरमच घास घातलाच माय. बघता बघता इंदूच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होऊन गेले आणि मध्यंतरीच्या काळामध्ये इंदूच्या बाबाचं निधन झालं. अत्यंत दुर्दैवी घटना ती घडून गेली आणि सर्व कुटुंब त्यांचं तुटून गेलं आणि घरामधला जो आनंदी संसार, सुखी संसार होता तो अक्षरशः मातीमोल झाला. आणि ज्यावेळेस इंदू घरी आली तिच्या माहेरी 2 वर्षानंतर, त्यावेळेस तिचे बाबा तिचं स्वागत करण्यासाठी आणि तिचा आनंद बघण्यासाठी आणि तिचे हट्ट लाड पुरवण्यासाठी नव्हते. ए आई, अगं उठ ना, मी आली. अहो माय आलीच होय का माय? बस 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 बस. लय उन्हात तानाचं आलीच गे माय. कसे माणसं ही चांगले आहेत का घरचे ही? सगळे हा? चांगले. तब्येत ही तुझी कशी आहे? बरी आहे का? लय झाली तर माय तब्येत तर काळी मुडी बने.
आई हो. हे घर कसं झालंय ग सुन सुन. काय होईल तर बघा. अगं प्रत्येक वेळेस बाबा असते तर ह्या वेळेस बाबा नाही तर आल्या बरोबर माझी माय आली, माझी हरण आली म्हणून मला गळायला लावते तर आज बाबा नाही तर चिमणे आता मला कोण म्हणणार ग. आता हरण म्हणून मला कोण म्हणणार ग आई. आता कोण म्हणेल बाई? कायच्या देवाचं वाकडं केलं मी की माझी मस्त देवाने माझ्यापासली हिरावून घेतली. बाबा बाबा या ना बाबा. आता मला कोण खाऊ घालून हाताने. आता माझे कोण आवडीचे पदार्थ आणल बाबा. बाबा मी एकटी झाले हो बाबा. या ना हो बाबा. बाबा गप्पा रडू नको आता. काय रडायचं आता. ती काही येणारी वस्तू आहे का? तरी एक ना एक दिवस येणारच असते या प्रत्येकाला.